हाय, तर आज बघा मस्त अशी जरा वेगळी भाजी आपण करणार आहे। मस्त अशी कोथिंबीरची भाजी। इथे बघा मी एक अख्खी कोथिंबीर छान निवडून धुवून आणि चिरून घेतलेली आहे, बारीक चिरायची। आणि इथे बघा लसूण, मिरची आणि जिरे त्याचं आबडधोबड वाटण केले आणि बेसनचे पीठ। इथे कढई ठेवली, त्यामध्ये तेल ठेवले गरम करायला। आधी मी भाकरी केलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा गॅस थोडा खराब झालेला आहे। आता बघा कढईत तेल टाकलं होतं, तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आपण ही मिरची, लसूण, जिरेचं वाटण टाकलं आहे। ते चांगलं परतून घ्यायचं, छान वास सुटेपर्यंत परतायचं। मस्त असं बघा त्याला किती छान असं भाजल्या गेलेलं आहे। तेलात चांगलं ते तळल्यासारखंच तळून घ्यायचं आहे। मस्त असं वाटण तळून झालं बघा, आपल्याला ही कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची। आता मी आता कोथिंबीर टाकून घेते, सगळी कोथिंबीर टाकायची। एक अख्खी गड्डी आहे, मस्त अशी धुवून बारीक चिरून घेतलेली, खूप पण नाही बारीक घेतली, चिरलेली थोडी मोठी मोठीच आहे। मस्त अशी ती कोथिंबीर चिरून घेतली। आता आपण त्या मिरचीच्या वाटण टाकल्यानंतर ना त्याला आपण परतून घेऊया। बघा आता ती पूर्ण केवढी होती ती कमी झाली, शिजल्यामुळे ती कमी झालेली। आता त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे बेसन पीठ। जसं जसं पीठ कोथिंबीरीमध्ये पीठ मावत तसं तसं पीठ टाकायचं, खूप नाही टाकायचं। पहिले बघा मी आता 4 चमचे टाकलेले आहे। आता ते चांगलं त्या कोथिंबीरीमध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। मी अजूनही मीठ टाकलं नव्हतं बघा, आता मी मीठ टाकणार आहे। म्हणजे एक आपल्याला अंदाज येतो, त्याच्यानुसार मीठ टाकायचं, नाहीतर मीठ जास्त होईल, कारण की कोथिंबीर शिजून कमी होते। आता मस्त असे बघा त्याच्यामध्ये मीठ टाकलेले। आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं। ह्याला थोडं तेल जास्त लागतं, साईडनी तेल थोडं थोडं टाकत राहायचं, म्हणजे ती खमंग अशी भाजी होती। आता बघा मी साईडनी तेल टाकलं, पहिले थोडंच टाकलं होतं, नंतर त्याच्यामध्ये तेल टाकत जायचं। मी आता बघा एक झाकण ठेवलं तर एक वाफ घेण्यासाठी। बघा मस्त अशी वाफ बसलेली आहे त्याला। आणि आता आपण भाजी हलवून घेऊ। ते बेसन पीठ आहे, त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे ते खाली लागतं, पण 5-5 मिनटाला हलवून घ्यायचं, काही होत नाही। पूर्ण सगळं बघा निघून गेले, पण मी झाकण ठेवलं होतं बघा। आता आपण पुन्हा झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घेऊया। मस्त अशी बघा तयार झाली ही कोथिंबीरीची भाजी। मुलांच्या डब्याला सुद्धा आवडते बघा, मुलांना अशी भाजी केली की भाजीही खाल्ल्या जाते आणि डबाही होतो। मस्त अशी बघा कोथिंबीरची भाजी तयार आहे, एक नंबर लागते। करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका।